मित्रांनो, सुपरस्टार्स म्हटलं की आपल्या समोर काही चेहरे येतात. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन, शाहरुख खान वगैरे वगैरे. पण आपल्या मराठी इंडस्ट्रीचे सुपरस्टार्स म्हटलं तर आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याकडे कोण आहेत असे तोडीचे सुपरस्टार्स? लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ की अजून कोण? आणि नव्या पिढीतल्या कलाकारांपैकी असं आहे तरी का कोणी की नाही? या व्हिडिओतून आपण याच प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेणार आहोत. आणि आजचा आपला विषय मराठीत सुपरस्टार्स का तयार नाही होत आहेत. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील आणि स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंब मध्ये. आधी तर आपण सुपरस्टार ही संकल्पना काय आहे हे बघूयात. सुपरस्टार हा शब्द 70च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत उदयाला आला. राजेश खन्ना आपल्या करिअरच्या पीकवर होता आणि सलग 15 सुपरहिट सिनेमे देऊन त्याने स्वतःला सर्वांच्या पुढे नेऊन ठेवलं होतं. त्याच्यासारखं स्टारडम त्यापूर्वी देव, राज, दिलीप किंवा इतर कुणीही पाहिलं नव्हतं. आधी तर आपण सुपरस्टार ही संकल्पना काय आहे हे बघूयात. सुपरस्टार हा शब्द 70च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत उदयाला आला. राजेश खन्ना आपल्या करिअरच्या पीकवर होता आणि सलग 15 सुपरहिट सिनेमे देऊन त्याने स्वतःला सर्वांच्या पुढे नेऊन ठेवलं होतं. त्याच्यासारखं स्टारडम त्यापूर्वी देव, राज, दिलीप किंवा इतर कुणीही पाहिलंच नव्हतं. न भूतो न भविष्यती असं ते यश होतं. अशातच मुंबईतल्या एका मासिकाच्या महिला संपादकाने तिच्या एका लेखात लिहिलं की राजेश इज नॉट अ स्टार नाव, ही इज अबव दॅट, ही इज अ सुपरस्टार. आणि तेव्हापासून हा शब्द अस्तित्वात आला. राजेश खन्ना हा हिंदीच नव्हे तर भारतीय सिनेसृष्टीचा पहिला सुपरस्टार होता. 1969 साली आलेल्या आराधनापासून सगळी गणितच बदलून गेली होती. पुढे 1973 साली एक चित्रपट आला आणि राजेश पर्वाचा अंत झाला. तो चित्रपट होता प्रकाश मेहरांचा जंजीर आणि तिथून उदयाला आला एक नवा सुपरस्टार, द ग्रेट अमिताभ बच्चन. बच्चन यांनी पुढील 10 वर्षांचा काळ गाजवला, पण 1985 नंतर त्यांची जादू ही चालेनाशी झाली. खरं तर तिथून पुढचा काळच हिंदी सिनेमासाठी खडतर होता. पुढे काळ बदलला, बच्चन मागे पडला, राजेश नावाच्या सूर्याचा केव्हाच अस्त झाला होता. इंडस्ट्रीमध्ये स्टार्स अनेक होते पण चेहरा असा राहिला नव्हता. 1993च्या नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षक सिनेमागृहात एक चित्रपट बघत होते. रोमॅन्टिक सीन सुरू होता. हिरो आणि हिरोईन गच्चीवर जाऊन प्रेमाच्या गोष्टी करत होते. हिरो अगदी हिरोईनच्या पायाशी जाऊन प्रेमाच्या चपटा खात होता आणि अचानक हिरोने हिरोईनला गच्ची खाली फेकून दिलं. सगळं सिनेमागृह अगदी स्तब्ध झालं होतं. एकदम शांतता होती. ती शांतता खरं तर एका वादळापूर्वीची शांतता होती. त्या वादळाचं नाव होतं शाहरुख खान, हिंदी सिनेसृष्टीचा तिसरा सुपरस्टार. पण हे सुपरस्टार म्हणजे नेमकं काय? तर चित्रपट क्षेत्रात कलाकारांनी मान्यता मिळवली की त्यांना स्टार असं म्हटलं जातं. पण सुपरस्टार हा त्याहून मोठा दर्जा आहे. सुपरस्टारच्या नावाभोवती वलय असतं अमर्यादित प्रसिद्धीचं. त्यांचे हिट चित्रपट तर बक्कळ पैसा कमवतातच, पण त्यांचे फ्लॉप चित्रपट सुद्धा इतरांच्या हिट चित्रपटांपेक्षा जास्त कमाई करतात. चित्रपट हे केवळ त्यांच्या नावावर चालतात, लोक त्यांना बघायला येतात. बरं, हे झालं वरवरचं. पण खरं तर सुपरस्टार्स हे त्या पिढीचं चित्रपटांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत असतात. त्यांचे सिनेमे कल्चरल इम्पॅक्ट पाडत असतात. त्यांच्या सिनेमांची दखल घेतली जाते. समाजावर त्यांचा सकारात्मक प्रभाव असतो. मनोरंजनासोबतच त्यांचे सिनेमे त्या काळाला अधोरेखित करतात. याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान. 70च्या दशकात सामान्य माणूस पिचलेला होता. देशात राजकीय स्थित्यंतर होत होती. सरकारी निर्णयांमुळे सामान्य माणसाचा आवाज दबला होता. एकदा आणीबाणीचा काळ आठवून पहा. देशभर अशी स्थिती होती. तेव्हा अमिताभ त्याच्या सिनेमात व्यवस्थेच्या विरुद्ध जाणारा नायक म्हणून पुढे आला. त्याच्या सिनेमात अमिताभने व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवत लढा दिला. तो झुकला नाही, सर्वांना पुरून उठला. जब तक बैठने को ना कहा जाए शराफत से खड़े रहो, ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नाही. कल्पना करा. खरं तर कल्पनाच करता येईल, कारण त्या काळी सामान्य माणसाला असं काही बोलणं शक्यच नव्हतं. तेव्हा अमिताभला पडद्यावर हे सगळं बोलताना बघून सामान्य माणूस स्वतःला अमिताभ मध्ये बघायचा. त्यातच त्याच्या आतली आग शांत व्हायची. 70च्या दशकात अमिताभ प्रेक्षकांचा आवाज बनला होता. अमिताभच्या यशाचं हेच गमक होतं. कट टू 90चं दशक. काळ बदलत होता. जग जवळ येत होतं. जागतिकीकरणाचा उदय झाला होता. नव्या पिढीचा तो काळ होता. तरुणाई अधिक सक्रिय झाली होती. आणि तरुणाई म्हटलं की प्रेमाचे वारे वाहतातच. अशातच एक वारा नव्हे तर वादळ घेऊन आला होता शाहरुख खान. वेगवेगळ्या भूमिका साकारत तरुणाईला प्रेमाच्या प्रेमात पाडत शाहरुख प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाला. पण हे सगळं म्हणजे शाहरुख खान नव्हे. चमत्कार, राजू बन गया जेंटलमॅन, यस बॉस, कभी हा कभी ना, परदेस यांच्यासारख्या सिनेमात नव्या पिढीचं स्वप्नाळू नायक बनून प्रतिनिधित्व करणारा शाहरुख खान म्हणजे खरा शाहरुख खान, जो प्रेमासोबतच करिअरच्या सुद्धा मागे आहे. ज्याची स्वप्न साता समुद्र पार झेप घेत आहेत. 90च्या दशकात तरुणाईला शाहरुख जवळचा वाटला तो यामुळे. शाहरुखच्या यशाचं हे गमक होतं. आता 30 वर्ष होत आहेत पण हिंदीत नवा सुपरस्टार अजून निर्माण झाला नाहीये. कदाचित रणबीर कपूरकडे ती संधी आहे. पण हे सगळं झालं हिंदी बाबत. आता वळूयात मराठीकडे. मराठीत आजवर किती सुपरस्टार झाले? फक्त एक, द ग्रेट दादा कोंडके. मग अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे कोण होते? आपण त्याकडे वळूयात. पण त्याआधी बघूयात फक्त दादाच एकटे सुपरस्टार का म्हणवले गेले आणि बाकी लोक का नाही.
दादांच्या नावावर चित्रपट चालायचे। एखाद्या चित्रपटाच्या पोस्टरवर दादा कोंडके हे नाव असलं की लोक निश्चिंत होऊन तो चित्रपट बघायचे। दादांनी केवळ 20 सिनेमे केले पण एकही सिनेमा फ्लॉप नव्हता। सगळेच्या सगळे चित्रपट हिट होते। दादांच्या सिनेमांना कायम गर्दी असायची। त्यांचे सिनेमे बघितले जात नव्हते तर साजरे केले जात होते। त्यांच्या गाण्यांवर आजही लोक ताल धरतात। त्यांच्या गाण्यांचे आजही रिमिक्स होतात। त्यांच्या सिनेमांना हिंदी निर्माते सुद्धा त्या काळी घाबरायचे। दादांनी आपल्या सिनेमातून सामाजिक विषमतेवर कडकडून भाष्य केलं होतं। समाजातल्या अनिष्ट चालीरीतींवर सडकून टीका केली होती। इतकंच नव्हे तर राजकीय व्यवस्थेवर सुद्धा टीका करण्याची हिंमत फक्त दादा कोंडके यांनी ठेवली होती। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादांनी हिंदीतल्या बड्या कलाकारांना मराठीत यायला भाग पाडलं, ज्याविषयी मी सविस्तर पुढे बोलेनच। अमजद खान, मेहमूद, किशोर कुमार, शक्ती कपूर असे अनेक हिंदी कलाकार दादांच्या सिनेमात होते। दादांनी मराठी सिनेमाची जगाला दखल घ्यायला लावली। दादांनी मराठी सिनेमा समृद्ध केला होता। दादा कोंडके मराठीतले पहिले सुपरस्टार होते आणि कदाचित एकमेव सुद्धा। मग अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचं काय? अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे निर्विवाद मराठी सिनेमाचे लेजेंड आहेत। त्यांनी अनेक अजरामर सिनेमे दिले आहेत, पण किती तर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच। पण या दोघांनी आपल्या हयातीत ढिगभर सिनेमे केले होते आणि त्यांच्यातले 90% सिनेमे काळाच्या ओघात हरवून गेले। आज त्यातल्या कित्येक तरी सिनेमांची आपल्याला नावे सुद्धा माहिती नाहीयेत। बरं, हा मुद्दा तर गौण आहे, खरा मुद्दा तर पुढे आहे। या दोन्ही कलाकारांनी फार लवकर हिंदी चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका साकारायला सुरुवात केली, तेही घरातील नोकर किंवा असाच एखादा साइड रोल। हिंदी त्यांना कलाकार नव्हे तर कॉमेडियन्स म्हणून बघितलं जात होतं। मग जर हे दोघे सुपरस्टार्स होते तर यांनी अशा दुय्यम भूमिका का स्वीकारल्या? केवळ पैशांसाठी? मग या दोघांना सुपरस्टार नक्की म्हणावे तरी का, हा प्रश्नच आहे। कमल हसन आणि रजनीकांत हे सुद्धा तमिळ सिनेमाचे स्टार्स होते। त्यांनी हिंदी सिनेमात भूमिका केल्या, पण त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका ही तोलामोलाची होती। मुख्य भूमिकांपैकी एक होती, दुय्यम किंवा तिय्यम नाही। सागर, चालबाज, हम असे सिनेमे बघा। आणि असं आपल्या मराठी कलाकारांना का जमलं नाही? अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे मलाही फार आवडतात, तुम्हालाही फार आवडतात, पण तुमची आवड आणि निवड बाजूला ठेवून जरा एकदा तटस्थ पद्धतीने विचार करा। हा झाला भूतकाळ, पण वर्तमानातही परिस्थिती फारशी बदललेली असं वाटत नाही। कारण आजही मराठीतले आघाडीचे कलाकार रोहित शेट्टीने एखादा चित्रपट ऑफर केला की भूमिका किती चांगली किंवा वाईट आहे याचा विचार न करता लगेच तिकडे धाव घेतात। आपल्याच इंडस्ट्रीत राहून मोठं व्हावं, इंडस्ट्रीला देखील मोठं करावं, दमदार सिनेमे आणावे, हिंदीतल्या लोकांना आपली दखल घ्यायला भाग पाडावं, साऊथवाल्यांनी जसं केलं तसंच आपणही करून दाखवावं, असा मोठा विचार आपली लोक करतच नाहीयेत। अभिनेते तर अभिनेते, मराठीतले दिग्दर्शकही हाच फॉर्म्युला फॉलो करत आहेत। मराठीत ते यशस्वी झाले की लगेच ते हिंदीकडे धाव घेतात, हिंदी सिनेमे बनवायला लागतात। लक्ष्मण उतेकर, नागराज मंजुळे, आदित्य सरपोतदार, ही लिस्ट सुद्धा खूप लंबी आहे। अशाने मराठी सिनेमा कसा पुढे जाईल? आपण वस्तुस्थिती बघितली, मात्र यामागची कारणे काय असतील हे पाहूया। एक म्हणजे इकॉनॉमिक्स। इंडस्ट्री लहान आहे, इथे मोठ्या भूमिका करण्यापेक्षा बॉलिवूडमध्ये जाऊन चांगल्या मानधनासाठी लहान रोल करणं ए लिस्टर्स ऍक्टरना सोयीस्कर वाटतंय। यामागची मानसिकता काय मला खरंच कळत नाही, कारण कलाकारांनी फक्त पैशांचा विचार करून जमणार नाहीये। दुसरं म्हणजे एक्सक्लुझिव्हिटी। मराठी कलाकारांना ना एक्सक्लुझिव्हिटी जपताच येत नाही। अनेक कलाकार डेली सोप, सिनेमा, इव्हेंट्स, नाटकं सगळं एकत्र करत असतात। शिवाय सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असतात। काही कलाकार तर सतत अशा क्रिंज रील्स बनवत असतात। लोकांना तुम्ही वारंवार दिसत राहिल्यास एक्सक्लुझिव्हिटी संपते। याचं सर्वात चांगलं उदाहरण सांगायचं म्हणजे रणबीर कपूर। रणबीर फारशा इव्हेंट्स मध्ये जात नाही, सतत मुलाखती देत नाही। इतकंच नाही तर रणबीर सोशल मीडिया सुद्धा वापरत नाही। त्याला बघायचं असेल तर तुम्हाला खिशातून पैसे खर्च करून सिनेमाचं तिकीट काढूनच बघावं लागेल। यामुळे प्रेक्षकांमध्ये रणबीर विषयी नेहमीच एक कुतूहल असतं, ज्याचा फायदा त्याच्या सिनेमांना होतो। आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। यू हॅव टू बिल्ड अ हिरो। नायक हा एका सिनेमात बनत नाही, त्याचं हेरोइझम प्रत्येक सिनेमात दिसलं पाहिजे, त्याचा ब्रँड निर्माण करता आला पाहिजे। एखाद्या सिनेमात डॅशिंग भूमिका करणारा नायक पुढच्या सिनेमात साधारण भूमिकेत दिसतो। जॉनरा कोणताही असो, आपल्याकडे वैविध्यपूर्ण सातत्य राखून ठेवण्यात कलाकार, निर्माते, दिग्दर्शक सगळेच कमी पडतात। मुख्य म्हणजे आजकालच्या मराठी सिनेमांना मातीचा गंधच राहिलेला नाहीये। सिनेमा पुण्या मुंबईच्या बाहेर पडला पाहिजे। नायक घडवायचा असेल तर तो घरातल्या प्रत्येक सदस्याला, समाजातल्या प्रत्येक घटकाला जवळचा वाटला पाहिजे। पण आपल्याकडे म्हणजे ना सबसिडी मिळते, चला लंडनला, हे धोरण चित्रपटांना खूप मारक ठरते। या उलट आपल्या संस्कृतीची महती सांगणारे चित्रपट बनवले तर ते जास्त यशस्वी होतात। कांतारा, बाहुबली या सिनेमाने वेगळं असं काहीच केलं नाही, फक्त मातीशी आपली नाळ घट्ट रोवून धरली। जोगवा, नटरंग सारखे प्रयोग आपल्याकडे परत झालेच नाही। स्टार बनवण्यासाठी इंडस्ट्री भक्कम लागते। प्रोडक्शन हाऊसेस, लेखक, दिग्दर्शक यांनी सातत्याने पुढाकार घेऊन कलाकारांना उचलून धरलं तर स्टार्स निर्माण होतील। आपल्या इंडस्ट्रीमध्ये एकही नाही, लॉबी सिस्टीम चालते। आणि हे सगळं झालं की बजेट विषयी रडगाणं
गाणं चालतं. एखादा भव्य सिनेमा बनवण्यासाठी बजेट ही दुय्यम गोष्ट आहे. साऊथ सिनेमांचं सुद्धा बजेट काही फार ग्रेट नसतं. बघा तिकडे सिनेमे किती भारी बनतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, कमर्शियल सिनेमाला आता कमी लेखणं बंद केलं पाहिजे. आपल्या इथली कलाकार मंडळी खुल्या मसाला चित्रपटांची खिल्ली उडवताना दिसतात आणि नाटक आणि वास्तववादी सिनेमाच कसा कमालीचा आहे हे सांगायचा प्रयत्न करत असतात. कमर्शियल सिनेमा आणि सुपरस्टार्सच इंडस्ट्रीला जिवंत ठेवतो हे ते विसरतात. आपल्याकडे प्रवीण तरडे सोडले तर इतर कुणालाही कमर्शियल सिनेमा पडद्यावर मांडताच येत नाही. शिवाय तरडेंचा अपवाद सोडला तर मास ऑडियन्सची पल्स आपल्या इथे फारशी कोणाला कळतच नाही. साहजिकच जे काही दमदार कमर्शियल सिनेमे मागील काही वर्षात आलेत ते प्रवीण तरडे यांच्याकडूनच. महत्वाचं म्हणजे कलाकारांची वृत्ती. आपल्या इकडे कलाकारांची वृत्ती सुद्धा अतिशय नकारात्मक आहे. तिकडे ते शाहरुख सलमान बघा 60 वर्षांचे झालेत पण अजूनही फिटनेस जपलाय. कश्मीर महाजनी, उमेश कामत, भूषण प्रधान सारखे काही मोजके कलाकार सोडले तर आपल्याकडे फिटनेसकडे दुर्लक्ष केलं जातं. मी अभिनेता आहे, पैलवान नाही, अभिनयाबद्दल बोलते, बॉडी बिडीचं राहू दे तिकडं. ही आपल्या कलाकारांची वृत्ती. अशाने कसं जमायचं? पॅन इंडिया लेवलवर ना ऍक्शन सिनेमाची लाट आल्याचं तुम्ही बघताय. अशीच लाट 70च्या दशकातही आली होती. मोठमोठे ऍक्शन सिनेमे आले आणि त्यांनी दमदार कमाई केली आहे. इंडस्ट्री कोणतीही असो, मराठीत मात्र तसं झालं नाही. आणि आधीपासूनच ऍक्शन सिनेमांना आपल्याकडे कमी लेखलं जात असल्यानं फारसे मास ऍक्शन सिनेमे कधी आलेच नाही. आपल्याकडे बहाणा नेहमी तयार असतो, अशा सिनेमांना बजेट लागतं. मध्यंतरी किल नावाचा एक सिनेमा आला होता. तो सिनेमा अत्यंत कमी बजेटमध्ये बनला होता आणि प्रेक्षकांनी त्याला जबरदस्त प्रतिसाद दिला होता. आपल्याकडे असे प्रयत्न सुद्धा फारसे कधी केले गेले नाही. हे मोठे मास ऍक्शन सिनेमे लोक मोठ्या पडद्यावर सेलिब्रेट करतात. आपल्याकडे असे सेलिब्रेट करण्यासारखे मोमेंट्स आपण प्रेक्षकांना दिलेच नाही तर लोक कसे जोडलेले राहणार? ही आणि अशीच अनेक कारणे आहेत कदाचित ज्यामुळे आपल्याकडे सुपरस्टार्स तयार होत नाहीयेत. अर्थात आपल्या कलाकारांकडे पोटेन्शियल नाही असं अजिबातच नाहीये, पण तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवल्याशिवाय जाऊ नका आणि अशाच हटके कंटेंटसाठी दैनिक बोंबा बोंबला नक्की फॉलो करा.